हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वर्तुळाचे गुणधर्म हा घटक पाहत आहोत. पहा, या ठिकाणी वर्तुळाची आकृती काढलेली आहे. या वर्तुळाचे ओ हे वर्तुळ केंद्र आहे. ए बी ही या वर्तुळ केंद्रापासून काही अंतरावर असलेली जीवा आहे आणि या जीवेवर ओ एम हा लंब टाकलेला आहे. आता या ठिकाणचा एक नियम आहे वर्तुळ केंद्रातून टाकलेली जीवा जर लंब असेल, वर्तुळ जीवेवरती लंब असेल, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला जो लंब आहे, लंब म्हणजे 90 अंशामध्ये, तर हा लंब या जीवेला दुभागतो. म्हणजे नियम काय सांगितलेला आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. आता हे समजून घेऊया आपण. आता या ठिकाणी आपण पहा, या ठिकाणी वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये आपल्याला लेंथ ए बी जे संपूर्ण जीवेचं माप आपल्याला 8 सेंटीमीटर दिलेलं आहे. आता आपण या ठिकाणी ए एम बरोबर 4 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. ए एम बरोबर 4 सेंटीमीटर, एम बी बरोबर ही 4 सेंटीमीटर आपल्याला माहीत नाही आहे. आता आपल्याला हे वर्तुळाचं आपण मानूया की वर्तुळाची त्रिज्या मात्र आपल्याला मानता येणार आहे की वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे ओ ए बरोबर 5 सेंटीमीटर आणि ओ बी बरोबर 5 सेंटीमीटर. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक समजून घ्या. या ठिकाणी आपण जर ओ ए आणि जोडला पण, तर या ठिकाणी ओ ए 5 सेंटीमीटर होणार आहे. आता या ठिकाणी पायथागोरसचं जे सूत्र आहे, पायथागोरसचं त्रिकूट आहे. पायथागोरसचा नियम काय आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण वर्ग बरोबर, सूत्र आहे कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या, म्हणजे आता या ठिकाणी आपण बाजू लिहूया, काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणजे ओ एमचा वर्ग अधिक ए एमचा वर्ग, लेंथ ए एम याचा वर्ग, असा हा नियम आहे. आता आपल्याला 5 आपण कर्ण मानलेला आहे. आता ओ एम काढायची असेल तर ओ एमची लांबी कशी काढू शकू आपण? कर्ण 5चा वर्ग आहे, 5चा वर्ग बरोबर, आता आपल्याला उलटही आपण पाहणार आहोत. ओ एम किती आहे माहीत नाही, आपल्याला काढायची. ओ एमचा वर्ग अधिक ए एम किती दिलेले? 4 सेंटीमीटर, 4चा वर्ग. ओके, मग आता 5चा वर्ग 25 बरोबर ओ एमचा वर्ग अधिक 4चा वर्ग 16. या अधिक 16 तिकडे पाठवले वजा होतील, म्हणजे 25 वजा 16 बरोबर ओ एमचा वर्ग. ओके, 25 मधून 16 गेले 9 सेंटीमीटर बरोबर ओ एमचा वर्ग. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढूया. ओ एमचं वर्गमूळ आणि 9चं वर्ग, म्हणजे ओ एम किती येणार आहे? लेंथ ओ एम बरोबर 9चं वर्गमूळ 3 सेंटीमीटर. म्हणजे या पद्धतीनं आपण ओ एम 3 सेंटीमीटर काढलेला आहे. आता उलटा पण चालायचं. आता या पद्धतीनं आपण ओ एमची लांबी आपल्याला कळली. आता ए एम आपल्याला जर काढायची असेल तर उलट जायचं की आपल्याला पहा, ओ ए आणि ओ बी या दोन्हीही त्रिज्या आहेत. ओ एम आणि ओ बी या दोन्हीही काय आहेत? त्रिज्या आहेत. आता वर्तुळाच्या सर्व त्रिज्या
सारख्या मापाच्या असतात. का असं होतं कधी? एक त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे, एक त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे. तर ओ वर्तुळ केंद्र असणारे ओच्या वर्तुळ केंद्रापासून परिघावरील कोणताही बिंदू जोडला तर त्याला त्रिज्या असं म्हणतात. या ठिकाणी ओ ए घेतलं, ओ बी घेतलं किंवा वर्तुळच्या परिघा अजून कोणतेही बिंदू घेतले तर या सर्व त्रिज्या येणार आहेत आणि या सर्व त्रिज्या सारख्या मापाच्या असतात. आता आपण उलट जाणार आहे की आपण ओ एम आपल्याला माहीत झालं 3 आहे, ओ ए 5 सेंटीमीटर आपण मानलेलं आहे. आता आपण या ठिकाणी आपल्याला जे माहीत आहे ए एमचं माप काढायचं आहे आपल्याला. आता इथे त्यांनी दिलेलं आहे, आपल्याला हा नियम बारकाईनं समजून घ्यायचा आहे. आपल्याला हा नियम समजून घेताना काय आहे की कशा पद्धतीने उलट सुलट दोन्ही पद्धतीनं समजून घ्यायचं आहे. हे लिहून घ्यायचं सगळं मित्रांनो. पहा आता लिहून घेतलेलं आहे पहिलं. पुन्हा आपण पुढे पाहूया. या ठिकाणी ओ ए आणि ओ एम आपल्याला माप माहीत आहे आणि त्याच्यावरून ए एम काढायचं आहे आपल्याला. पहा आता डायरेक्ट मी करतो. कर्ण आहे आपल्याला 5, 5चा वर्ग आणि वजा ओ एम केलं म्हणजे कर्ण वर्ग बरोबर ओ एमचा वर्ग अधिक ए एमचा वर्ग असतो. मग आपल्याला ओ एच्या वर्गामधून ओ एम म्हणजे 3चा वर्ग वजा केला तर आपल्याला ए एमचं आपल्याला काढता येणार आहे. बरोबर ए एम लेंथ ए एमचा वर्ग. आता 5चा वर्ग 25 होणार आहे, त्यातनं 3चा वर्ग 9 वजा करायचा आहे आपल्याला. मग 25मधनं 9 गेले 16, हा ए एमचा वर्ग आला. 16 बरोबर ए एमचा वर्ग आहे. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा म्हणजे आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं लेंथ ए एम बरोबर किती येणार आहे? 16चं वर्गमूळ 4 सेंटीमीटर. आता त्याच पद्धतीनं आपण जर उलट इकडल्या बाजूला माहीत नाही आपल्याला एम बी माहीत नाही आहे, ती दुभागली आहे. फक्त लंब टाकलेलं एवढं सांगितलेलं आहे महत्त्वाचं की हे खूप महत्त्वाचा शब्द आहे. हा लंब जो शब्द आहे ना तो खूप महत्त्वाचा. जर लंब नसेल तर तो दुभागणार नाही. जर वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब टाकला नाही, वेगळीकडे तुम्ही लंब न टाकता केवळ फक्त वर्तुळ केंद्रामधून जीवेवरती एक टाकली रेषा तर ती रेषा जीवेला दुभागणार नाही. पण वर्तुळ केंद्रातून लंब टाकला तर मात्र ती दुभागते. आता आपल्याला एम बी माहीत नाही आहे. आता एम बी आपण काढूया. एम बी काढायचं आपल्याला असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला एम बीचं माप माहीत नाही. आता आपल्याला फक्त ओ एमचं माप माहीत आहे. मग एम बीचं माप काढायचं आहे. मग आता आपल्याला एम बीचं माप कसं काढू शकतो? आपल्याला एम बीचं माप काढायचं असेल तर या बाजूला पहा, ओ ए 5 आहे म्हटल्यानंतर ओ बी देखील 5च असणार आहे. का 5 असणार आहे? कारण ती वर्तुळाची त्रिज्या आहे. मग आपल्याला एम बीचं माप काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ओ बीचा वर्ग, पहा ओ बीचा वर्ग वजा ओ एमचा वर्ग बरोबर आपल्याला एम बीचा वर्ग येणार आहे. एम बीचा वर्ग येणार आहे. पाहू आपण आता वर्ग काढूया. ओ बी माहिती आपल्याला 5, मग 5चा वर्ग होणार आहे वजा ओ एम किती आहे? 3 आहे. मग 3चा वर्ग, 5चा वर्ग 25, मधून 3चा वर्ग 9 वजा केला तर एम बीचा वर्ग येणार आहे. 25मधनं 9 16 राहिले. 16 बरोबर एम बीचा वर्ग आहे. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. एम बीचं वर्गमूळ काढलं एम बी होईल आणि 16चं वर्गमूळ काढलं 4 होईल. म्हणजे आपल्याला इथं तुमच्या एक लक्षात आलं असेल, लेंथ ए एम 4 आलेलं आहे, लेंथ एम बी 4 आले. म्हणजे दोन्ही बाजूची मापं कशी आली? सारखी आली. हे कधी होतं? जेव्हा वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब टाकलेला असतो.
मग आपल्याला हे लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला प्रूव्ह करून दिलेलं आहे, हे सिद्ध करून दाखवलेलं आहे, ही सिद्धता दाखवलेली आहे, प्रूव्ह केलेले आहे आपण की वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो. आपण वर्तुळाची त्रिज्या घेतलेली आहे, तुम्ही वेगळी वेगळी घेऊ शकता. आपल्याला सोपं काय, 3 4 5 पायथागोरसचं त्रिकूट सोपं आहे म्हणून त्या भाषेमध्ये हे समजून सांगितलं. तर आपल्याला हा नियम कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा, वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो. दुभागतो म्हणजे 2 सारखे भाग करतो. ओके, चला आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न पहा. पुढील नियम आहे, प्रश्न नाही नियम आहे. काय आहे नियम? की एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. नियम लिहून घ्यायचे आहे. आपले पहिलाही नियम तुम्ही लिहून घेतला, आता दुसरा नियम आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. आता इथं दाखवलेले 3 माप आपण ते घ्यायचं नाही, आपल्याला आता ते माहीत नाही असं समजायचं. आपण ए बी जीवा मागच्या याच्यामध्ये आपल्याला पहा ही जीवा 8 दाखवली होती. आता ते दुभागते आपल्याला हे माहिती आहे की वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब. आता या ठिकाणी OM किंवा ON हे लंब दाखवलेले आहे, दाखवलेले पहा आकृतीमध्ये. ओके, आपल्याला AB जिवेची लांबी 8 सेंटीमीटर घ्यायची. AB या जिवेची लांबी आपल्याला 8 सेंटीमीटर घ्यायची आहे. मग आपण ती जिवेची लांबी 8 सेंटीमीटर घेऊया. आता ती 8 सेंटीमीटर घेतली की आपल्याला ते लक्षात येणार आहे, पाहू. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, AB ही संपूर्ण जीवा 8 सेंटीमीटरची जर असेल तर आपल्याला AM 4 येणार आहे, BM 4 येणार आहे. कारण आपल्याला मागे नियम पाहिला, आपण कोणता नियम पाहिला? वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो. आता हे 3 सेंटीमीटर आपल्याला माहीत नाही असं समजून चला. OB या वर्तुळाची जीवा आहे, त्रिज्या आहे, याची लांबी आपण 5 सेंटीमीटर घेऊया. म्हणजे आपल्याला माहिती माप कोणती आहेत? OB बरोबर 5 सेंटीमीटर लिहून घ्यायचं बाळांनो सगळं. OB 5 सेंटीमीटर. त्यानंतर MB लेंथ OB लेंथ MB 4 सेंटीमीटर आहे. आपल्याला मागे नियम सांगितलेला होता की वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो. या नियमानुसार आपण लंब टाकलेला आहे म्हणून जिवेला दुभागतो म्हणून आपण मानलेलं आहे 4 सेंटीमीटर. समजून घ्या अक्षर. ओके, तर महत्त्वाचं पहा या ठिकाणी OB आणि MB आपल्याला माहीत आहे, पण OM माहीत नाही. आपल्याला OMचं माप काढायचं. कसं काढाल OMचं माप? कसं काढाल? तर OMचं माप काढण्यासाठी आपल्याला कर्ण वर्ग वजा काटकोन करणाऱ्या बाजूतली एक बाजू दिलेली, मग कर्ण आपल्याला 5 दिलेला आहे, म्हणजे 5चा वर्ग वजा काटकोन करणारी एक बाजू किती दिलेली? MB 4 दिलेली, 4चा वर्ग. 5चा वर्ग वजा 4चा वर्ग, 5चा वर्ग 25 होतो, वजा 4चा वर्ग 16 होतो. 25 मधून 16 गेले 9 राहिले. हा काय येणार आहे? 9 OMचा वर्ग येणार आहे, OMचा वर्ग येणार आहे. आता आपल्याला OM काढायचे असेल तर याचं वर्गमूळ काढावं लागेल, याचंही वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजे लेंथ OM किती आली? OM बरोबर 3 सेंटीमीटर. आता आपल्याला ON माहीत नाही, परंतु त्यांनी काय सांगितलेलं आहे? एकाच वर्तुळातील एकरूप जीवा. एकरूप जीवा याचा अर्थ काय? AM जीवा लेंथ AM आणि लेंथ AB ही जीवा आणि लेंथ CD खाली दिलेलं आहे पहा. CD ही जीवा
सारखी आहे. आपल्याला त्याच्यामध्ये वरती नियम जो आहे त्यामध्ये माहिती दिलेली CD आहे. लेंथ AB सोबतच्या आकृतीत रेख AB एकरूप रेख CD दिलेला आहे. म्हणजेच AB ही जीवा आणि CD ही जीवा एकरूप आहेत असं आपल्याला त्यांनी गणितामध्ये प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला काढायचं आहे. आपण OM काढलेला आहे. OM ची लांबी 3 सेंटीमीटर आलेली. आता ON काढायचं आहे. आता ON काढण्यासाठी मला सांगा एक विद्यार्थी मित्रांनो, OB आणि OA या त्रिज्या आहे. आपल्याला OD ही जोडली तर काय येणार आहे? OD हे देखील त्रिज्या येणार आहे. आता OB 5 सेंटीमीटर आहे. मग OD किती येणार आहे? लेंथ OD बरोबर काय येणार आहे? 5 सेंटीमीटर येणार आहे. काय येणार आहे सांगा बरं मला. कारण ती त्रिज्या आहे. OD देखील 5 सेंटीमीटरच येणार आहे. कारण OA, OB, OC, OD या सर्व त्रिज्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी OD 5 सेंटीमीटर येणार आहे. आपल्याला त्रिज्या दोन्ही AB आणि CD एकरूप दिलेले आहेत आणि O पासून M या बिंदूत लंब टाकलेला आहे. O पासून N बिंदूत लंब टाकलेला आहे. याचा अर्थ त्यांनी सांगितलेले स्पष्ट OM आणि ON या वर्तुळ केंद्रावरून AB या जीवेवर आणि CD जीवेवर लंब टाकलेले आहेत. आता लंब टाकल्यामुळं AB या जीवेचे 2 समान भाग झालेत, एकरूप भाग झालेत. CD या देखील जीवेचे एकरूप भाग होणार आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की AB आणि CD एकरूप जीव आहेत. म्हणजे N या बिंदूपासून CN मोजला पण माप तर किती येणार आहे? 4 सेंटीमीटर. का 4 सेंटीमीटर येणार आहे? कारण या दोन्ही त्रिज्या एकरूप आहेत. म्हणजे CN बरोबर 4, ND बरोबर 4 आहे. आता आपल्याला काढायचं आहे ONचं माप. ONचं माप कसं करा? 5चा वर्ग वजा 4चा वर्ग. 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16. 25 मधून 16 गेले, 9 राहिले. 9 बरोबर आपल्याला कोणतं माप येणार आहे? 9 बरोबर थोडासा आपल्याला पेनचा थोडासा प्रॉब्लेम येतोय, असून द्या, समजून घ्या. ओके, पहा 9 आलेलं आहे ते ONचं माप आहे. ONचा वर्ग, ONचा वर्ग बरोबर 9 आलेलं आहे. लेंथ ON किती येणार आहे? या बाजूचं वर्गमूळ काढलं, या बाजूचं वर्गमूळ काढलं. लेंथ ON बरोबर 3 सेंटीमीटर. आता आपल्याला इथं नियम तयार झाला पहा. जो नियम आहे तो पहा. OM किती काढला आपण? या ठिकाणी पहा ON बरोबर 3, ON बरोबर 3. म्हणजे काय झालं? दोन्हीही जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर आहे हे सिद्ध झालं. या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक नियम केवळ शिक्षकाने सांगितलं, पुस्तकात सांगितलं म्हणून नाही मान्य करायचा. हा नियम आपल्याला पटला पाहिजे, तो सिद्ध करून पाहायला पाहिजे. आता एकदा आपण सिद्ध करून पाहायला म्हटल्यानंतर आता डोळे झाकून घेऊन आपण तो मान्य करू शकतो. आता डोळे झाकून तुम्ही म्हणणार आहे, काय म्हणणार आहे? की एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. हे आपण प्रूव्ह करून पाहिलं या ठिकाणी. त्यामुळे आता आपल्याला म्हणता येईल का काय की आपण हे सिद्ध करून पाहिलं. ही एकाच वर्तुळात म्हणजे आता O या वर्तुळ केंद्रापासून जे काढलेलं वर्तुळ होतं, या वर्तुळ केंद्रापासून AB ही जीवा 8 सेंटीमीटर मापाची, CD ही देखील जीवा 8 सेंटीमीटर म्हणजेच एकरूप जीवा आहे. दोन्ही जीवांची मापं सारखी आहेत. याचा अर्थ दोन्ही जीवा एकरूप आहेत आणि त्रिज्या सर्व सारख्या असतात. याच्यावरून आपण सिद्ध करून पाहिलं. OM ची लांबी आपण काढलेली आहे. आपण
ओयनची ही लांबी काढलेली, म्हणजे ओएम आणि ओएन दोन्हीही 3 सेंटीमीटर आलं. यावरून आपण सिद्ध केलं की एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणून रेख ओएन लंब रेख सी डी. ओएन हा सी डीवरती टाकलेला लंब आहे, त्याच पद्धतीनं ओएम हा ए बीवर टाकलेला लंब आहे. हे जेव्हा टाकतो तेव्हा ओएमचं माप आणि ओएनचं माप जे वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरती या जीवा आहेत हे आपण सिद्ध करून पाहिलेलं आहे. त्यामुळे हा नियम, हा गुणधर्म वर्तुळाचा लक्षात ठेवायचा आहे. नियम लक्षात ठेवायचा आहे. एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. चला पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्न पहा. आता या ठिकाणी दिलेला प्रश्न, एकाच वर्तुळातील एकरूप जीवांनी तयार केलेले केंद्रीय कोन एकरूप असतात. आपण सिद्ध करून पाहणार आहोत. सिद्ध केल्यानंतरच आपण तो मान्य करणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा वर्तुळाचा गुणधर्म किंवा नियम आहे. एकाच वर्तुळातील एकरूप जीवांनी तयार केलेले केंद्रीय कोन एकरूप असतात. आता या आकृतीमध्ये रेख ए बी, लेंथ ए बी आणि लेंथ सी डी एकरूप दाखवलेली आहे आणि याच्यावरून त्यांनी सांगितलेलं आहे की अँगल ए ओ बी आणि अँगल सी ओ डी एकरूप आहे. आता हे आपल्याला सिद्ध करून पाहायचं आहे. आता या आकृतीमध्ये तुम्हाला ही वर्तुळाचं ओ हे केंद्र आहे आणि वर्तुळावरती ए बी सी डी हे 4 बिंदू आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला जरी हे विरुद्ध दिसत असेल तरी हे विरुद्ध नाहीत. आपण वेगळी आकृती काढून पाहणार आहोत. या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे ही आकृती आपण न मानता आपण वेगळी आकृती काढूया आणि या वेगळ्या आकृतीमध्ये हे दाखवूया. आपण या ठिकाणी आपण वेगळी आकृती काढूया. छोटीशी आकृती काढतो मी. ओके, या ठिकाणी वर्तुळ केंद्र दाखवतो मध्ये. या ठिकाणी वर्तुळ केंद्र आहे. या वर्तुळ केंद्रापासून 2 जीवा मी एका बाजूला दाखवतोय, दुसरी जीवा दुसऱ्या बाजूला दाखवेल की आणि विरुद्ध होणार नाही या पद्धतीनं आपण पाहूया. या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी बी आहे, या ठिकाणी सी आहे आणि डी आहे. फक्त एवढं की हे एकरूप आहेत हे समजून घेऊया आपण. ओ ए आणि ओ बी, या ठिकाणी ओ ए एकरूप आहे ओ बी सी. ओके, त्यानंतर सी ओ सी आणि ओ डी. आता हे वेगवेगळ्या रंगाने आपल्याला दाखवता आलं असतं. वेगळ्या रंगाने दाखवूया. या ठिकाणी आपल्याला फक्त दाखवायचं आहे ए बी आणि सी डी या एकरूप आहेत. ओके, आता आपल्याला त्याच्यामध्ये माहिती दिलेली, लेंथ ए बी आणि लेंथ सी डी एकरूप आहे. आता या ठिकाणी मला सांगा एक की ए ओ हे वर्तुळ केंद्र आहे. ओ ए एकरूप लेंथ, पहा आता इथे प्रत्येक ठिकाणी लेंथ लिहिलं पाहिजे. लेंथ ओ ए, लेंथ ओ बी एकरूप, लेंथ ओ सी ओ डी, ओ डी एकरूप, लेंथ सी डी ओ डी घेतलं ओ सी. या सर्वच्या सर्व एकरूप आहेत. का आहेत? कारण त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहे. म्हणजे कोणत्याही सर्व वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात हे आपल्याला अगदी 3री 4थीपासून माहिती घेतल्यापासून आपल्याला माहीत आहे. आता या ठिकाणी आता वरच्या आकृतीमध्ये हे विरुद्ध दिसतात म्हणून विरुद्ध कोण एकरूप म्हणाल तुम्ही, तर तसं नाही. आता इथं आपल्याला एकरूप घेतलेले नाही आहेत, वेगळं वेगळं आहे. फक्त आता एक तुम्ही समजून घ्या बाळांनो, ओ ए, ओ बी, ओ डी आणि ओ सी या 4ही त्रिज्या आहेत आणि या 4ही त्रिज्या एकरूप असणार आहेत कारण वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात. आता
आपल्याला याच्यामध्ये ए बी आणि सी डी एकरूप दाखवलेले आहे, परंतु ओ ए, ओ बी, ओ डी, ओ सी या एकरूप असणार आहेत. आपण या ठिकाणी रेषा काढून पाहूया. या ठिकाणी आपल्याला हा यस काढतो मी, त्याच्यावर एकरूप आहेत म्हणून एका चिन्हाने दाखवलं जातं. मी यस काढलेला आहे, याचा अर्थ ओ ए, ओ बी, ओ सी, ओ डी एकरूप आहे. आता आपल्याला वर्तुळाचा नियम लावायचा आहे की ओ सी जर एकरूप असेल तर ओ सीच्या समोरचा कोन, नियम आहे पहा त्रिकोणामधला, की एकरूप बाजूच्या समोरील कोन एकरूप असतात. मग ओ सी, आता ओ ए, ओ या बाजूच्या समोरचा कोणता अँगल, अँगल बी. पहा ओ ए वरती मी लिहिला, त्याच्या खाली त्याच्या समोरचा अँगल ओ ए, याच्या समोरचा अँगल अँगल बी. तो ए बी ओ म्हणा किंवा ओ बी ए म्हणा, फक्त मी इथं लिहिलंय अँगल बी. त्यानंतर ओ बी, ओ बीच्या समोरचा अँगल कोणता आहे, अँगल ए. ओके. ओ डी याच्या समोरचा अँगल कोणता आहे, त्या त्रिकोणापुरतं बघायचं. ओ सी डी या त्रिकोणाबद्दल ओ डी या बाजूच्या समोरचा अँगल आहे अँगल सी, आणि ओ सी या बाजूच्या समोरचा आहे अँगल डी. हे चारही अँगल एकरूप असणार आहे. का असणार आहेत, इथे नियम कोणता आहे, तर त्रिकोणाचा नियम आहे. त्रिकोणाचा नियम असा असतो की ज्या त्रिकोणाच्या बाजू एकरूप असतात तर त्या बाजूसमोरील कोन एकरूप असणार आहे. म्हणून ओ ए या त्रिज्येसमोरचा कोन अँगल बी, ओ बी या त्रिज्येच्या समोरचा कोन अँगल ए, ओ डी या त्रिज्येच्या समोरचा कोन सी, आणि ओ सी या बाजूच्या समोरचा किंवा त्रिज्येच्या समोरचा कोन डी हे एकरूप असणार. मग आपल्याला याच्यामध्ये पहा अँगल ए बी जर एकरूप असतील, आता हा कशा प्रकारचा त्रिकोण होईल, जर समद्विभुज आपण मानला, आपल्याला माहीत नाही समभुज आहे व समभुज असेल असंही काही नाही आहे, परंतु त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 अंश असते. आपण ए बी हा कोण 50चा मानला. पहा अँगल ओ ए बी आणि अँगल ओ बी ए एवढ्या ट्रँगल ओ ए बी एवढ्या ट्रँगलच्या बाबतीत पाहायचे आपल्याला. या ट्रँगलमध्ये अँगल ए आपण 50चा मानला, अँगल ए बरोबर 50 अंश. अँगल ए अधिक अँगल बी अधिक अँगल ओ, जे ए ओ बी जे अँगल ओ, या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश येणार आहे. हा त्रिकोणाचा नियम आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. मग आपण अँगल ए 50 अंशाचा मानला तर अँगल बी देखील 50 अंशाचाच येणार आहे. का, कारण हे अँगल ए, अँगल बी, अँगल डी आणि अँगल सी हे एकरूप आहेत. वरती आपण नियमानुसार पाहिलं तर अँगल ओचं माप किती येणार आहे, 50 50 100. 180 मधनं 100 वजा केले, 180 वजा 100 वजा केले तर अँगल ओ बरोबर 80 अंशाचा येणार आहे, बरोबर अँगल ओ. ओके, अँगल ओ 180 अंशाचा आला. आता आपण दुसऱ्या ट्रँगलमध्ये पाहिलं की ट्रँगल ओ सी डी, या ट्रँगलमध्ये आपण पाहिलं तर अँगल डी, अँगल सी आणि अँगल ओ यांची बेरीज 180 अंश असणार आहे. त्यातनं आपल्याला माहीत आहे कोणता, अँगल सी माहीत आहे. अँगल सी कितीचा आहे, अँगल ए 50चा आहे, बी 50चा आहे, म्हणजे अँगल सी कितीचा असणार आहे, 50 अंशाचा. अँगल डी 50 अंशाचा, 50 आणि 50 किती झाले, 100 अंशाचा. तिन्ही ट्रँगलच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 अंश असते. मग 180 मधून हा 100 अंशाचा वजा केला तर अँगल ओ म्हणजे सी ओ डी हा कितीचा येणार आहे, 80 अंशाचा. अँगल ओ म्हणजेच अँगल ओ सी ओ डी
अँगल COD हा 80 अंशाचा आलेला आहे. या वरती जरी आपण पाहिलं AOB हा देखील 80 अंशाचा आलेला आहे. म्हणजेच यामध्ये नियमामध्ये काय सांगितलेलं आहे, काय AOB आणि COD एकरूप आहे. मग इथं AOB जे इथं मी दाखवलेला आहे अँगल AOB हा 80चा आलाय आणि अँगल COD हा देखील 80चा आलाय. म्हणजे हे दोन्ही कसे कोण आले, एकरूप आले. म्हणजे याच्यावरून आपण सिद्ध करून पाहिलं. काय सिद्ध केलं की जर एकाच वर्तुळातील जीवा एकरूप असतील तर त्यांनी तयार केलेले केंद्रीय कोन कोणता आहे, AOB आणि COD हे दोन्ही केंद्रीय कोन आहे. हे केंद्रीय कोन एकरूप असतात. ही आपण सिद्ध करून पाहिलेलं आहे. आता केवळ याच याने सिद्ध करून पाहता येतं असं नाही. आपल्याला त्रिकोणाचे जर एकरूपतेच्या कसोट्या लावल्या तर त्या ठिकाणी देखील सिद्ध करता येणार आहे. पहा कशा पद्धतीने सिद्ध करता येणार आहे. आता मी हे पुसतो आणि याच्यावर तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. या ठिकाणी जर आपण नियम वेगळा एकाच नाही, पहा प्रत्येक गोष्ट गणितामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण सिद्ध करू शकतो. या ठिकाणी आपल्याला पाहायचंय की एकरूपतेच्या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे एकरूप होतात. आता एक तुम्ही मला सांगा, OA, OB, OC आणि OD या त्रिज्या असल्यामुळे या चारही कोणा जे दोन त्रिकोण तयार झालेले याच्या अँगल ट्रँगल OAB याचं OA आणि OB एकरूप आहे. नंतर ट्रँगल OCD मध्ये OC आणि OD एकरूप आहे. जर दोन त्रिकोणाचे बाजू, आता आपल्याला गणितामध्ये सांगितलेले AB आणि CD एकरूप आहे. म्हणजे OA बाजू आणि OB लेंथ OA आणि लेंथ OB एकरूप आहेत कारण त्या त्रिज्या आहेत. आणि मग त्याच्यामधली लेंथ AB आपल्याला माहीत नाही आहे, परंतु आपल्याला त्यांनी गणितामध्ये सांगितलेलं आहे, प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की एकरूप जीवा आहे म्हणजे AB एकरूप आहे. म्हणजे जर हे वेगळे वेगळे त्रिकोण घेतले, वेगवेगळे त्रिकोण आहेत मानलं, तर याच्यामध्ये OC आणि OD या देखील एकरूप आहे. आणि एकरूप त्रिकोणाच्या कसोटीनुसार दोन बाजू आणि त्यांच्यामधला जर कोण एकरूप होत असेल, म्हणजे उदाहरणार्थ पहा OB ही बाजू आणि AB ही बाजू, या दोन बाजू आणि याच्यामधला कोन, हा कोन कसा होणार आहे, तर आपण पाहिलं की त्रिकोणामध्ये ज्या बाजू एकरूप असतात त्याच्या समोरील कोन एकरूप असतात. म्हणून OB बाजू आणि AB बाजू या बाजू आणि त्याच्यामधला जर कोन एकरूप असेल, आता या ठिकाणी कसं होणार आहे पहा, या OB बाजूला एकरूप OC बाजू आहे आणि AB बाजूला एकरूप CD बाजू आहे. आणि या दोघांच्या मधला हा कोन कोणत्या नियमानुसार एकरूप आहे, तर एकाच त्रिकोणातील वेगवेगळ्या त्रिकोणातील देखील ज्या बाजू एकरूप असतात त्याच्यामधील कोन एकरूप असतात. चारी त्रिज्या एकरूप आहे, त्यामुळं अँगल A, अँगल B, अँगल C आणि अँगल D एकरूप असणार आहे. म्हणून आपल्याला त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोटीनुसार दोन बाजू आणि त्याच्यामधील कोन, म्हणजे दोन बाजू आणि त्याच्यामधील कोन जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण, कोणती कसोटी तयार झाली, बाकोबा म्हणजे बाकोबा या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप होणार आहे. आपल्याला या कसोटीनुसार देखील आपल्याला सांगता येतं की आपण मागे सिद्ध करून पाहिलं, यानुसारही आपल्याला सिद्ध करता येतं. तर या पद्धतीनं हे तीन नियम आपल्याला व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजेत. की पहिला नियम तुम्हाला सांगितला होता, पहिला नियम तुम्हाला सांगितला होता की वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो. आपण एकदा सिद्ध करून पाहिलेला आहे.
त्यामुळे डोळे झाकून हा नियम पाठ करायचा आहे. लक्षात ठेवायचा आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब टाकला की त्या जीवेचे 2 भाग होतात, दोन्ही भाग एकरूप असतात. डायरेक्ट दाखवायचं. त्यांनी सांगितलेलं नसेल तरी आपण तिथं सांगितलेलं असतं लंब. लंब टाकला म्हणलं की त्या जीवेला दुभागतो. हा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा. दुसरा नियम सांगितला होता, एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. जर एकच वर्तुळ असेल, त्या वर्तुळामधली जीवा जर दोन्ही एकरूप असतील तर या दोन्ही जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. हाही नियम आपण सिद्ध करून पाहिलेला आहे. आणि तिसरा नियम होता, एकाच वर्तुळातील एकरूप जीवांनी तयार केलेले केंद्रीय कोन एकरूप असतात. या तीनही नियमांचा आपण सिद्ध करून पाहिलेले. त्यामुळं कधीही गणितामध्ये आलं तर हे तिन्ही नियम आपल्याला मान्य आहेत, आपल्याला माहीत आहेत. या सूत्राने पुढील गणित देखील आपल्याला सोडवता आली पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये.